कामोठे शहरातील नागरिकांना सोमवारी तब्बल 12 तासांच्या भीषण वीज खंडितीचा सामना करावा लागला। दुपारी 12 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वीज पुरवठा ठप्प राहिल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। सुरुवातीला तांत्रिक बिघाडाचा संशय व्यक्त होत असला तरी प्रत्यक्षात ही घटना STP सीवेज ट्रीटमेंट प्लांट या प्रकल्पाच्या कामादरम्यान कंत्राटदाराने केलेल्या गंभीर निष्काळजीपणामुळे घडल्याचे स्पष्ट झाले आहे। नगरसेवक विकास घरत यांनी दिलेल्या माहितीनुसार STP प्लांटचे काम सुरू असताना कंत्राटदाराने योग्य काळजी न घेतल्यामुळे जमिनीखालील मुख्य विद्युत वाहिन्या 2 ठिकाणी तुटल्या। धक्कादायक बाब म्हणजे एवढे मोठे नुकसान झाल्यानंतरही संबंधित कंत्राटदाराने महावितरणला कोणतीही पूर्वसूचना दिली नाही आणि घटनास्थळ सोडून निघून गेला। परिणामी नेमका दोष कुठे आहे हे शोधण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा मोठा वेळ वाया गेला। महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अखेर अथक प्रयत्न करून फॉल्ट शोधला आणि रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू ठेवत वीज पुरवठा पूर्ववत केला। दरम्यान नगरसेवक विकास घरत यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि कामावर लक्ष ठेवले। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या भाजपचे कामोठे शहराध्यक्ष विकास घरत यांनी कंत्राटदाराच्या बेजबाबदार वर्तनावर तीव्र शब्दात टीका केली। उन्हाळ्याच्या तडाख्यात हजारो नागरिकांना त्रास सहन करावा लागला, याला पूर्णपणे कंत्राटदाराची निष्काळजी वृत्ती जबाबदार आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले। तसेच या गंभीर प्रकाराची दखल घेत संबंधित कंत्राटदारावर कडक कारवाई करण्यासाठी महापालिका आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। आज नाहक कामोठेकरांना या MSCBच्या आणि जो STP प्लांट आहे आपला त्याच्यामुळं जो पाणी शुद्धीकरण करण्यासाठी जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यामुळं आज 2 वेळा लाईट गेलेली आहे। सकाळी 12 वाजल्यापासून आज रात्री 12 वाजेपर्यंत हा काम चालू आहे आणि प्रत्यक्षात आम्ही या कामाचे पाठपुरावा करत असताना असे आढळून आले की या कॉन्ट्रॅक्टरने इथे काम करत असताना अशा 2 ठिकाणी वायर कट झाल्या आणि त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचा इंटेन्शन न देता तसंच निघून गेलं। त्यामुळे आज MSCBने शोधता या 2 ठिकाणी आज या वायरिंगचं काम चालू केलेलं आहे। तर आज सकाळी 12 वाजल्यापासून गेलेली लाईट आज रात्री 12 वाजेपर्यंत चालू नाही झाली। तर आज मी आयुक्त साहेबांशी पण या गोष्टीवर चर्चा केलेली आहे, कारण याच्या अगोदरही आपल्या गॅस लाईनीच्या माध्यमातून यांच्याकडून एक चूक झाली होती की एका दुऱ्या नागरिकाचा जीव जाता जाता वाचला आणि यांच्या कारणामुळं आज कांबोट्यातील रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा या करून सुद्धा त्रास भोगायला लागतोय। याची खंत वाटते की काम करता वेळी पारदर्शकता कुठेतरी कमी भासते। यासाठी भारतीय जनता पार्टी असेल की बाकीचे नगरसेवक असतील की लोकप्रतिनिधी असतील की जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतो मी। त्यासाठी आज आम्ही पाठपुरावा करून वेळोवेळी आज आमचे MSCBचे अधिकारी असतील किंवा आता जनता असेल नागरिक असेल यांच्या संमतीने हा काम लवकरात लवकर कसा होईल यासाठी आम्ही आज पाठपुरावा करतो। मी आत्ताच आयुक्त साहेबांना या संदर्भात फोन केला होता की जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला इंटेन्शन देण्यात यावं की काम करता वेळेस एक काम करता वेळेस दुसऱ्या कामाचे नुकसान न होता तो काम प्रामाणिकपणे आणि योग्य पद्धतीत झाला पाहिजे की जेणेकरून येथील नागरिकांना त्याचा कोणताही नुकसान किंवा त्रास किंवा भुगदंड भोगायला लागायला नको, की जेणेकरून येणाऱ्या काळात जो शुद्धीकरण पाणी व्हायचं आहे त्याच्यासाठी आज कांबोट्यातील रहिवाशांना 12 तास लाईटी वाचून वंचित राहावं लागलं। याचा आज लाईट म्हणजेच एक जीवन बनलेलं आहे की बरेच लोक घर जे घरातच आपला व्यवसाय चालू केलेला आहे आणि बऱ्याच लोकांचा इंटरनेटचा विषय असेल मोबाईलच्या माध्यमातून आपण डिजिटल इंडियाच्या माध्यमातून चालत असतो। बऱ्याच लोकांना मुलांना आज लहान मुलं असतील किंवा वृद्ध असतील यांना याचा खूप त्रास झालेला आहे।